महिलेवर बलात्कार, हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गंभीर आरोपाखाली गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। 33 वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती कपडे विकण्याचा व्यवसाय करते। तर आरोपीचं नाव जितेंद्र वर्मा आहे। तो 36 वर्षांचा असून त्याच परिसरातील राहणारा आहे। त्यांची एकमेकांशी ओळख झाल्यावर दोघे फोनवर बोलू लागले। आरोपीने महिलेला प्रेम जाळ्यात ओढून बस स्टँड परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप आहे। आरोपीने तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आणि तिच्या भीतीचा फायदा घेत तिला अनेक वेळा त्याच हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडलं। 8 फेब्रुवारी रोजी आरोपीने महिलेला तिचा मोबाईल परत देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावलं। तिथे तिला आत कोंडून बलात्कार करण्यात आला। तिने प्रतिकार केला तेव्हा तिला मारहाणही करण्यात आली। पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। यातला आरोपी जो आहे तो तिला तिच्या पतीला आणि पीडित विवाहित आहे, तिच्या पतीला आणि तिच्या मुलाला मारण्या पिटण्याची धमकी देऊन त्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवत होता। आता 8 तारखेला पण तिच्या घरी जाऊन तिने तिच्या मुलाला आणि तिच्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पीडित महिलेने पोलीस स्टेशनला येऊन तिच्याविषयी जे झाले त्याविषयी घटनेविषयी माहिती दिली। त्या घटनेच्या आधारे आम्ही संबंधित जो आहे जितेंद्र वर्मा याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अटकेमध्ये आहे आणि पुढील तपासाची कारवाई सुरू आहे।